इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. प्रभाग 27D मध्ये विकासाचा ठस्सा, नागरिकांचा विश्वास हीच खरी ताकद. गोविंद घुगे. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 27D हा केवळ एक राजकीय प्रभाग नसून तो आपल्या कुटुंबासारखा असल्याची भावना लोकसभा प्रमुख भाजपा आध्यात्मिक आघाडी गोविंद घुगे यांनी व्यक्त केली. मागील पंचवार्षिक कार्यकाळात नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच प्रत्यक्ष कामातून विकास घडवून आणता आला असे त्यांनी सांगितले. माजी नगरसेविका तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ कावेरी घुगे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात मूलभूत सुविधांना प्राधान्य देत सर्वसमावेशक विकास साधण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून नवीन अंगणवाड्यांची उभारणी, महिलांच्या आरोग्यासाठी ग्रीन जिमची निर्मिती, विविध भागात स्ट्रीट लाईट बसवून सुरक्षिततेत वाढ करण्यात आली. मोरवाडी, सिंहस्थनगर आणि भाद्रपद सेक्टर परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण, पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईनची कामे, सार्वजनिक उद्यानांचे नूतनीकरण तसेच धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण ही कामे प्रभावीपणे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व विकास कामांमुळे प्रभागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून येणाऱ्या काळात विकास, संस्कार आणि रोजगार या त्रिसूत्रीवर प्रभाग 27D अधिक सक्षम, सुरक्षित, हरित आणि स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार गोविंद घुगे यांनी व्यक्त केला. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी प्रभाग क्रमांक 27D मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अद्यापपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणालाही EB फॉर्म दिलेला नाही, परंतु इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा माझा ड मधून फॉर्म भरलेला आहे. यापूर्वी प्रभागाच्या माजी नगरसेविका, माझी पत्नी सौ कावेरी गोविंद घुगे या सर्वसाधारण ड गटातनंच 2017ला देखील उमेदवार म्हणून होत्या आणि सर्वात जास्त मतांनी त्या ठिकाणी विजयी झालेला आहे. आणि निश्चित मला विश्वास आहे की आमची भारतीय जनता पार्टी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. निश्चित ते सगळ्या अंगाने विचार करून या ठिकाणी या प्रभाग 27 मध्ये चारही उमेदवार सक्षम आणि चांगले देतील असा विश्वास आहे. आणि एकदा उमेदवार चारही डिक्लेअर झाल्यानंतर प्रभागातील जनता देखील भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील असाही मला विश्वास आहे. रामकृष्ण हरी, जय जय श्रीराम. जय श्री